हाय हॅलो नमस्कार, मी श्रमिका. सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक टू बॅक चेन स्टिच शिकणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पेन्सिलनी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि धागा आहे ना सिल्क थ्रेडचा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की अशा पद्धतीने डबल धागा वापरावा लागतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला सुयात टाकायची, धागा वर घ्यायचा, धागा वर घेतला की परत सुयात टाकायची आणि परत हा धागा वर घ्यायचा. आता हा धागा वर घेतला की आपल्याला इथे जवळच सुई टाकायची आणि जवळ सुई टाकली की आपल्याला हा धागा आहे ना असा काढून घ्यायचा. हे बघा आता असा काढला ना की मग आपण परत हा धागा, ही सुई आहे ना मागे जायचं आणि जी आपली ही चेन स्टिच आहे ना मोठी, याच्यामध्ये टाकायची सुई आणि परत हा धागा घेऊन इथे मोठी चेन स्टिच टाकायची. म्हणजे आपली ही जी आहे ना बॅक टू बॅक चेन स्टिच आहे आणि याचे जे सर्व व्हिडिओ आहेत ना तर ते याच्यात आहेत, साऊथकडचे आहेत. तर त्यामुळे थोडासा भाषेचा त्याच्यात प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी मी हा तुमच्यासाठी खास मराठी व्हिडिओ बनवलेला आहे मराठी भाषेतून. हे बघा इथे टाकला आपण की हा धागा परत असा ओढून बाहेर घ्यायचा. म्हणजे तुम्ही बघू शकता की इथे आहे ना आपली गाठ पडल्यासारखी होते. हे बघा, हे आपण चेन स्टिच घेतली की हे बघा हे जवळ घ्यायचं आणि हे जवळ घेतल्यानंतर हे बघा आपण आता हे जवळ घेतलं की आपल्याला परत सुई इथे मध्यभागी न्यायची. याच्यामध्ये आपण धागा घ्यायचा आणि तो धागा आहे ना आपण परत मोठा घ्यायचा. म्हणजे काय होतं हे बघा, तुम्हाला असं जवळ दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा हे जे आहे ना, हां हे बघा लांब यायचं, चेन स्टिच, परत इथे जवळ सुई, परत जवळ सुई असली की मग हा जो धागा आहे ना, आणि काय असतं सिल्क थ्रेडचा धागा आहे ना फार नाजूक असतो. तर व्यवस्थितच हे बघा आला. आता इथे आपण घेतलंय ना की हा धागा परत इथे मधात न्यायचा आणि इथून बघा हे बघा असा मधात नेला की इथून आपल्याला हे बघा असं घ्यायचं. म्हणजे हे बघा इथे टाकलं की आपण एक स्टिच इथे छोटी टाकायची. हे बघा इथे सुई टाकली की ही चेन स्टिच आपली आली छोटी. मग आता आपण काय करणार आहे, हा जो धागा आहे ना हा घ्यायचा आणि हे जे आहे ना आपलं हे मध्यभाग इथे टाकायचा. इथे टाकलं की हे बघा हा धागा असा काढला की हा डायरेक्ट इथे घ्यायचा. मी तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवते. हे बघा इथे थोडीशी, हे बघा इथे तुम्हाला मधामधात गॅप दिसत असेल आणि मध्यभागी गाठ पडल्यासारखं दिसतंय बघा. आणि हां तर आता बघा तुम्हाला थोडंसं मोठं घेऊन दाखवते. परत इथे घेतलंय आपण, हे बघा इथे घेतले, इथे जवळ घ्यायचं, जवळ घेतलं की याला आहे ना हे बघा
हे बघा इथे घेतलंय ना आपण. आता याला मध्यभागी जायचं. मध्यभागी गेलं की हा धागा काढून इकडे यायचं. हे बघा म्हणजे तुम्हाला कसं माहिती आहे का, समजण्यासाठी थोडंसं मोठं घेते आणि हे इथे इथे घेऊन हे धागा आहे ना, आपण किती पण काळजी घेतली तरी धागा बघा असा गुंतल्यासारखाच होतो हा. हे बघा इथे जवळ घेते. हे इथे मध्यभागी, परत इथे आणि धागा बघा असा म्हणजे गुंतल्यासारखा जर वाटला ना आपल्याला, तर लगेच आपण काय करायचं, हे बघा याला आहे ना, या धाग्याला असं वर खाली करायचं. म्हणजे काय होतं, असलं नसलं ना तर सफाईपणा येतो बघा याच्यात. हे बघा असं वर खाली करायचं. कारण हा तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल की आता चेन स्टिच आहे ना आपली थोडीशी कशी वेगळी दिसत आहे साध्या चेन स्टिचपेक्षा. हे बघा परत एकदा सांगते. हे बघा आता आपण डबल धागा घेतला आहे. परत धागा आपण असा वर खाली करून घ्यायचा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की सिल्क थ्रेडची जी आपण चेन स्टिच करतो ना, तर धागा प्रत्येक वेळेसच असा वर खाली केलेला बरा, नाही का. बरं तर आता बघा इथे आपण जवळ घेतोय आणि हा टाका. हे बघा हे जे आहेत ना, हे बघा हे असं मारून घेतोय. आता मारून घेतल्यानंतर आपण काय करायचं, याच्या मध्यभागी जायचं आणि हा दोन्ही धागे असे ओढायचे. हे बघा परत इथे चेन स्टिच घ्यायची. त्याच्यानंतर आपण हे बघा जवळ घेतलं की परत याच्या मध्यभागी येत. हे बघा आता आपण हे जवळ घेतलंय ना, तर आता हा मध्यभागी तुम्हाला हा गॅप दिसतोय ना, तर हे बघा इथे जायचं आणि हा जो धागा आहे हा डायरेक्टच तुम्हाला खाली ओढायचा. म्हणजे काय होतं, इथे आहे ना, हे बघा गाठ पडल्यासारखी होते. परत खाली यायचं. हे बघा इथे जायचं. इथे छोटं आलं की परत याला घेऊन आपल्याला मागे जायचं. मागे घेऊन गेलं की याच्यातून आपल्याला धागा काढायचा आणि हे दोन्ही धागे आपल्याला इकडे घ्यायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे बघा आता इथे आहे ना, तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. हे बघा इथे आहे ना, तुम्हाला मी परत एकदा दाखवते. थोडंसं खाली यायचं. खाली आलं की हे बघा हे दोन्ही धागे घेतले की इथे जवळ जायचं. जवळ घेतलं की हे दोन्ही धागे असे काढायचे. आता हे दोन्ही धागे आपण काढले ना, हे बघा की हे बरोबर परत इथे मध्यभागी जायचं आणि इथून हे धागे काढून हे बघा. आता हे धागा आहे ना, परत एकदा सांगते, इथे मध्यभागी जायचं आणि इथून आहे ना हा धागा असा काढून घ्यायचा. म्हणजे बघा इथे गाठ तयार होते. तुम्हाला समजलं असेल, तुम्ही बघू शकता
हे बघा, इथे हे बघा, परत एकदा सांगते, थोडंसं लांबमध्ये घेऊन हे बघा, इथे याला असं करायचं आणि इथे जवळ जाऊन याला हे बघा, असं केलं की याला इथे मध्यभागी जायचं आणि मध्यभागी जाऊन याला हे बघा, आता तुम्हाला समजलं असेलच. आता आपण एंडची नॉट मारू. तर एंडची नॉट मारताना हे बघा, सुई आत करायची आणि धागा वर काढून घ्यायचा. हा धागा वर काढला की या धाग्यातूनच आपल्याला आपला जो हा धागा आहे हा असा ओढून घ्यायचा. हे बघा, म्हणजे आपली खाली हे बघा, आणि खाली धागा ओढून घ्यायचा. आता आपली एंडची नॉट बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, प्रत्येक ठिकाणी साखळी दिसते आणि साखळीच्या नंतर इथे गाठ दिसते, परत साखळी, परत गाठ. अशा पद्धतीने ही बॅक टू बॅक चेन स्टिच आहे. बघा, आता आपली बॅक टू बॅक चेन स्टिच झालेली आहे. आणि आता बघा, आपण जी करणार आहे ना ती झिगझॅग स्टिच आहे. तर त्याच्यासाठी पण बघा, आपण लाईन ओढून घेणार आहे स्ट्रेटमध्ये. ही आहे आपली झिग झॅग. हे बघा, झिगझॅग चेन स्टिच आहे ही आपली. तर आता आपण ही करणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला परत आपण हे बघा, या कलरची चेन स्टिच करणार आहे आणि त्याच्यावर आपण झिगझॅग कलर दुसरा घेणार आहे. तर हे बघा, आपण डबल धागा करायचा आहे. तर बघा, आपण साधी चेन स्टिच करणार आहे. हे बघा, आपण पण ज्यावेळेस सारखं सारखं करतो ना त्यावेळेस आपला पण हात साफ होतो. तुमच्या लक्षात आलं असेल. हे बघा, आता ही चेन स्टिच जी आहे पहिली आणि त्याच्यानंतर मी आता जी करते आहे याच्यामध्ये फरक लक्षात आला असेल. हे बघा, चेन स्टिच तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी सफाईदार दिसत आहे. आता याच्यावर आपल्याला झिगझॅग ही डिझाईन करायची आहे. तर बघा, आता आपण काय करणार आहे, इकडनं सुई आत टाक
तर बघा ही जी आहे ना आपली ही झिगझॅग डिझाईन तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथे सुई नेली की याला, हे बघा इथे सुई नेली आपण. आणि एक लक्षात ठेवायचं, हा धागा आहे ना सिल्क थ्रेडचा, हे बघा लगेच असा होतो. तर त्यामुळे काय करायचं, या धाग्याला आहे ना गुंतागुंत नाही होऊ द्यायची. आणि सारखं बघा आपण हे बघा असं असं करत राहायचं. म्हणजे काय होतं, धागा व्यवस्थित येतो. हे बघा इथे सुई आत टाकली की याला दोन्ही धागे झालं. परत इकडनं सुई आत टाकली की हे दोन्ही धागे इकडे घेतले की याला आपल्याला परत इथे टाकायचं. मग याला आपण परत असं काढायचं. परत याला इकडनं टाकायचं. आणि झिगझॅग डिझाईन आहे ना आपण गोल्डनच्या धाग्यामध्ये केलेली आहे. सुरुवातीला आपण ज्यावेळेस बेसिक आरीवर्कचा आपला क्लास चालू होता ना, त्यावेळेस आपण झिगझॅगची जी डिझाईन आहे ती गोल्डन थ्रेडमध्ये केलेली आहे. पण सिल्क थ्रेडमध्ये आपण केलेली नव्हती. त्यामुळे तुम्हाला आता सिल्क थ्रेड धाग्यामध्ये दाखवते. हे बघा असं घेतलं आहे. आणि धागा आहे ना हा एकदम असा लूज पकडायचा आणि सुईवर असा व्यवस्थित हे बघा असा हा असा करून घ्यायचा. म्हणजे परत सुई खाली, परत हा धागा सारखं असं असं करत राहायचं. सुई खाली, परत इकडनं या पद्धतीनेच आपण ही झिगझॅग डिझाईन आता याच्यावर तयार करून घेणार आहोत. तर बघा आता आपली ही जी झिगझॅग चेन स्टिच आहे ना ही आपली आता होत आलेली आहे. आणि ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक टू बॅक चेन स्टिच आणि झिगझॅग चेन स्टिच ह्या दोन प्रकारच्या चेन स्टिच शिकलेलो आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आता ते आणि काय होतं, ज्यावेळेस आपण म्हणतो ना सिल्क थ्रेडचा धागा, तर आपली धागा वगैरे खराब होतो. तर धागा खराब व्हायचे आपले दोन कारणं असतात. एक तर आपल्या सुईचं जर टोक बरोबर नसेल तर मग धागा आहे ना आपला व्यवस्थित येत नाही. जसं की हे बघा इथे आहे ना थोडंसं जरी असं म्हणजे सुईचं टोक असं खराब झालं तर मग ती स्टिच व्यवस्थित येत नाही. आणि उद्या आपण 4-4:30 वाजता लाईव्ह व्हिडिओ येणार आहे. तरी जास्तीत जास्त जणांनी लाईव्ह व्हिडिओ जॉईन करावा, कारण उद्या आपण चुडीदार स्लीव्ज घेणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही नवीन शिकायचं असेल काही कटिंगमध्ये वगैरे तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आपण ते घेण्याचा प्रयत्न करूया. तर अशा पद्धतीने घ्यायचं. इथे परत खाली टाकून आणि इथे आहे ना आपण एंडची नॉट मारून घेणार आहोत.
हे बघा सुई आत टाकायची, धागा असा वर काढला की या धाग्यातनंच आपला हा धागा ओढायचा आणि उरलेला धागा जो असतो ना एंडची नॉट मारल्यानंतर हा असा खाली ओढून घ्यायचा. तर झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत. धन्यवाद.